हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवरती। आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आली आहे किलबिल शिबिराची। सोमवंशी क्षत्रिय समाज महामंडळ आयोजित किलबिल शिबिर 2025 महामंडळातर्फे दरवर्षी किलबिल शिबिर संस्कार शिबिर भावी पिढीसाठी राबवलं जातं। या वर्षी दळवाडी, गायवाडी, कान्हारवतवाडी इथे हे किलबिल शिबिर आयोजित केलं होतं आणि एक धम्माल दिवस असा लहान मुलांसाठीचा दिवस होता आणि अशा उपक्रमांसाठी मी महामंडळाचे आणि आयोजकांचे आभार मानते। आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत मुलांनी काय काय धमाल मस्ती केली आहे। सो व्हिडिओ नक्की एन्जॉय करा। आता आपण ना तुम्हाला तळ्यात मळ्यात गेम माहितीये, सगळ्यांना माहितीये। आता नीट लक्ष देऊन ऐकायचं हा। पण तुम्ही मला ह्याच्यावर ना एवढं कळणार आहे की तुम्ही आई बाबांचं किती लक्ष देऊन ऐकताय। दिसतोय दिसतोय ना? तर त्यांना दिसतोय, भाज्या खाणाऱ्या लोकांना दिसतोय तिथे ड्रोन। उद्यापासून सगळ्यांनी भाज्या खायचे, तुम्हाला नेक्स्ट इयर ड्रोन दिसणार। ओके, चलो रेडी। मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, सळ्यात। अरे काय झालं? अच्छा, मळ्यात, 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 तळ्यात, मळ्यात। जाऊ दे डोक्यावर एकदा खालून जागा करा। तुमच्या पुढच्याला खाली बघण्यासाठी जागा करायची। हे बघ, छोट्या मुलांची जागा कुठली? जोरात, एकदम जोरात। क्या बात आहे, डायरेक्टली पण वाजवलं त्यांनी। किलबिल शिबिरचे टाइम सकाळी 8 ते संध्याकाळी 5 असं होतं। त्यामुळे मुलं सकाळी झोपेत न उठून आली होती। त्यांना थोडं जागा केलं। त्यानंतर महामंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांनी उद्घाटन केलं। त्यानंतर शिबिराला सुरुवात झाली। त्यांनी खूप छान असं त्यांचे 2 शब्द मनोगत मांडलं आहे, ते नक्की ऐका। गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की, गणपती बाप्पा। आता कार्यक्रमाचे उद्घाटन झालेले आहे। मी माननीय अध्यक्ष साहेबांना 2 शब्द बोलायची विनंती करते। नमस्कार। आता मी एक गोष्ट सांगतो ती पहिली बोलायची आणि नंतर आपण पुढचं भाषण करूया। बोला, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। रोज सकाळी उठल्यानंतर पहिलं हे देवाचं नाव घ्यायचं आहे। आजचा दिवस तुमचा आहे, आजचा दिवस तुमचा आहे। आई वडिलांचं ऐकायचं नाही। बाबा आणि आई आली असतील त्यांना म्हणायचं घरी जा, कारण तुम्ही गंमत करणार आहात, संध्याकाळी भिजणार आहात, आई बोंबाणार, भिजायचं नाही, जाम भिजून जायचं आहे। अख्खा दिवस कोणाचं ऐकायचं नाही। आज तुम्हाला सुट्टी, शाळेला सुट्टी लागली का? मग तर बघायला नको, दिवसभर अभ्यास आजही करायचा नाही आणि 2 दिवस सुट्टीत अभ्यास नाही करायचा, पण नंतर करायचा आहे, लक्षात ठेवा, कळलं का? हा, कारण तुम्ही आमची पुढची धरोहर आहात। मी आता पालकांसाठी 2 शब्द सांगतो। एक गंमत आहे की आज मला तरी असं वाटतं की ही मुलं, माझे शब्द आहेत ते, एकटी मला वाटतात, एकटी पडल्यासारखे वाटतात। आणि त्याचं कारण असं आहे की जी जुनी आपली सिस्टीम होती एकत्र कुटुंब पद्धतीची, ती आता कुठेच राहिलेली नाही। म्हणजे आपल्या समाजात असं नाही, बऱ्याच समाजामध्ये ती मोडकळीस आली आहे आणि हम दो हमारे एक असंच सगळं चाललेलं आहे। त्याला इलाज नाही। पण यामध्ये जर नवरा आणि बायको दोघंही नोकरी करणारे असतील तर फार कुचंबणा होते। कामवाली ठेवली तर कामवालीचे संस्कार मुलावरती पडले जातात, अगदी कळत नकळत। आणि अगदीच नाही मिळाली तर मुलाला लॉक करून कामावर जावं लागतं बऱ्याच लोकांना। ते कारण काय, माणूस हा सोशल ॲनिमल आहे, लक्षात ठेवा। त्याला कंपनी लागते, मुलं लागतात। तुम्ही घर सोडून दुसरीकडे राहायला जाता, तिकडे शेजार असतो चांगला की काय सांगता येत नाही, माणसं शोधावी लागतात।
आणि अशा परिस्थितीमध्ये मुलाची वाढ झाल्यानंतर तो रिकामी राहतो, बरंचसं त्याचं मन रिकामी राहतं, आदाशी राहतं आणि तर जगात बाहेर पडताना त्याला तो भिसकायला होतो. आणि म्हणून ही संकल्पना जी आली आहे आज किलबिल शिबिराची, हा मुलांचा चंचू प्रवेश आहे. आणि इथून तुमच्या मुलाची काळजी जवळजवळ 20 वर्षाचा होईपर्यंत मंडळ घेणार आहे. हे कसं घेणार आहे 1-2 मिनिटात तुम्हाला सांगतो. आज मंडळाची ओळख करून दिली, मुलांना आवड निर्माण झाली की लगेच 5वी-6वीत गेल्यावर संस्कार शिबिर. आज संस्कार मुलांच्यावर होत नाही. मी जय श्रीराम बोलायचं कारण तेच होतं की दरवेळेला आपल्या मुलांना थोडीशी धार्मिक माहिती देत चला. ते संस्कार शिबिर, संस्कार तिथनं आम्ही देत असतो. संस्कार झाल्यानंतर कार्यशाळा आपली आहे, बरोबर 10-12 वर्षाचे झाल्यानंतर कार्यशाळा असते. कार्यशाळेमध्ये जवळजवळ आपल्या जीवनोपयोगी असे 30 प्रकार, मग त्याच्यामध्ये रक्त तपासणी असेल, इलेक्ट्रिक काय हे करायचं असेल, कामं करायची असतील, ते सगळी शिकवली जातात. ते झाल्यानंतर लगेच मुलं जवळजवळ 10वी पर्यंत येतात. त्यावेळेला त्यांना सराव शिबिर बाहेरच्या मंडळीनं आणून त्यांना व्याख्यानं देणं, त्यांचे पेपर घेणं वगैरे अशा पद्धतीने केले जातं. 10वी-11वी झाल्यानंतर पुन्हा मार्गदर्शन शिबिरं अशी चालू केली जातात. आणि हा जो पिरियड असतो 11वी-12वीचा, त्यावेळेला त्या मुलांना थोडीशी अक्कल म्हणजे स्वतः बरं वाईट कळण्याची परिस्थिती आलेली असते. त्यामुळे हा जो पिरियड आहे हा त्यांच्या डेव्हलपमेंटचा आहे. आपली संस्कृती चांगली व्हावी, आपली समाज सुधारावा, हा या मागचा मंडळाचा हेतू आहे. मंडळाला याच्यामध्ये काही पैसे मिळतात किंवा काय असं काही नाही. लोक आपण काही देणग्या देतात, ती गोष्ट निळली आहे. परंतु हा आमचा आज गेली, आता हे उशिरा सुरू झालं, पण तो मंडळ जे काढलं त्याचा उद्देशच हा मुळे होता. तेव्हा म्हणून हा जो आत्ता पिरियड येतो, आजच्यापासून जवळजवळ 10वी पर्यंतचा पिरियड आहे. यावेळेला मुलं ही कुंभाराच्या मडक्यासारखी असतात, लक्षात ठेवा. ते जोपर्यंत ओला आहे तोपर्यंतच त्याला आकार दिला जाऊ शकतो. आणि हे आकार देण्याचं काम महामंडळ स्वतःहून आपल्या हातात घेतलेलं आहे. ज्या पालकांना काही गोष्टी अशक्य आहेत त्यांनी मंडळावर सोपव्या असं मला वाटतं. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही पण आम्हाला मदत करावी अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद, थँक्यू. आज ह्या कार्यक्रमासाठी आपली सर्व मेहनत आणि कामी लावलेले गायवाडी, कानारावतवाडी आणि दळवाडी या संबंध गावकऱ्यांचे मी महामंडळातर्फे अध्यक्ष म्हणून आभार मानतोय. धन्यवाद. त्यानंतर मुलांना हेल्दी असा नाश्ता दिला, म्हणजे मुलं मस्ती करायला मोकळी. पूर्ण दिवसामध्ये मुलांसाठी हस्तकला, फन फेअर, जीप लायनिंग, रायफल शूटिंग, सांस्कृतिक कार्यक्रम, रोप क्लाइम्बिंग, त्याचप्रमाणे घोडागाडी सफर, भावला भावलीचे लग्न, रेन डान्स, DJ असे खूप सारे उपक्रम राबवले होते. हाय करा. तसेच काही खेळाचे फोटो अपलोड करत आहे.
सर्वांचा आवडता द्रोण। मी खोटं बोलत नव्हती, मला खरंच आहे। ड्रोन नाहीये, विमान आहे, विमान विमान। हातला वरती। सगळ्या कार्यक्रमाचे नियोजन अगदी विचार करून उत्तम पद्धतीने केले आहे। आता हेच बघू शकता, जेवणाची सोय छान अशी सावलीमध्ये झाडाच्या खाली केली आहे। किती सुंदर, मुलांना सुद्धा छान असा वेगळा अनुभव। शूटिंग पण करा आणि हे बघा, हे पोरांनो बूट बीट लपवू नका अजिबात, चालत नाही, नाहीतर मी लग्न ना लावता जाईन, बूट लपवायचं नाही, त्यांना आरती करा, आरती करा, आरती अशी करा, आणि आता वेणू वाईना लावा, वेणू वाईना हा लावा, कुंकू लावा, त्याला टोपी वरला, इथे लावा, यांना घ्या, यांना लावा, आणि यांना लावा, यांना मोरे
सर्वेश्वरं सिद्धिदं बल्लायो मुरुडं विनायकमहं चिंतामोरांगण संस्थितो गणपती कुर्यात सदा मंगलम शुभ लग्न सावधान लवकर फटाफट अरे फॅमिली फोटो मध्ये उभे राहा हा फोटो काढा लहानांबरोबर मोठ्यांनी आणि मुलांबरोबर पालकांनी खूप एन्जॉय केलं हे किलबिल शिबिर। महामंडळाचे आयोजकांचे स्वयंसेवकांचे त्याचप्रमाणे गावकऱ्यांचे सुद्धा खूप खूप आभार। 2025चे हे किलबिल शिबिर अगदी आनंदामध्ये आणि यशस्वीरित्या पार पडले त्याबद्दल। आणि ही आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। असेच वेगवेगळे व्हिडिओज मी घेऊन येत असते। चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ बरोबर, तोपर्यंत बाय बाय।